नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 आठवड्यात झालेल्या पाऊस आणि वादळामुळे 120 घरांचे नुकसान झाले। प्रशासनाने पंचनामे देखील केले आहेत, परंतु अद्याप एकही घर मालकाला नुकसान भरपाई मिळाली नसल्याची स्थिती आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अनुदान देऊनही घरकुलाचे काम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना वगळून इतर पात्र लाभार्थ्यांना संधी देण्यात येईल। घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा इशारा वजा सूचना येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलल करणवाल यांनी दिल्या। धुळे शहरातील एका पादचारी विवाहितेच्या गळ्यातून 30,000 रुपये किमतीची मंगळसूत्र धूम स्टाईलने दोघे चोरट्यांनी लांबविल्याची घटना दिनांक 24 रोजी रात्री 9च्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। नंदुरबार शहर वाहतूक शाखेने सोमवारी 30 पेक्षा अधिक दुचाकी टोईक करून जप्त केला। संबंधितांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली। दरम्यान शहर वाहतूक शाखेला टोईक वाहन उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना वाहने जप्त करताना मोठी कसरत करावी लागली। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात राजकारणात कुणी कुणाचे कायमचे मित्र किंवा कुणी कुणाचे कायमचे शत्रू नसतात। राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षात हे प्रकर्षणाचे जाणवत आहे। नेमका हाच प्रकार एरंडोल पारोळा बडगाव विधानसभा मतदारसंघात सध्या पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने एज्युकेशन वर्ल्ड सर्वेक्षण 2025च्या सर्वेक्षणातील रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य कॉलेजमध्ये 18वे स्थान प्राप्त केल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे.बी. पाटील यांनी दिली। नंदुरबार 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली, परंतु पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना नोंदणी करता आली नसल्याची स्थिती आहे। दुसरीकडे शाळांनी सोमवारीच विद्यार्थ्यांना 10वीचे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला दिल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यास फारशी उत्सुकता दाखवली नाही। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरसाडेजवळ चारचाकी वाहनाने विरुद्ध बाजूने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे शहरातील विटाभट्टी भागात दोघांनी केलेले निवासी अतिक्रमण काढण्यासाठी मनपाकडून वेळोवेळी सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले। नंदुरबार येथील बाजार समितीचे कामकाज सोमवारीही सुरू होऊ शकले नाही। आणखी 2 दिवसात कामकाज सुरू होऊ शकेल अशी स्थिती आहे। जळगाव शहरासह जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। सतत ढगाळ वातावरणामुळे सर्दी, घसादुखी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली। त्यात गॅस्ट्रोनही डोके वर काढले, त्यामुळे रुग्णांची संख्या कमालीची वाढली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा पर्यावरण अभ्यास केंद्र येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी विभागाच्या वतीने चला निसर्गाच्या सानिध्यात उन्हाळी सुट्टी शिबिर घेण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात कर्जबाजारीमुळे काकर्दे तालुका नंदुरबार येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली। याबाबत नंदुरबार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात चिखलोड गावात वीज कोसळून 2 म्हशी जागेत ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। युवराज विठ्ठल पाटील यांच्या मालकीच्या या म्हशी होत्या। धुळे 10वीत उत्तीर्ण झालेले उर्दू शाळेचे गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे त्यांचे घरी जाऊन सत्कार करण्यात आला।